Let me introduce you to एक बेस्ट एंड हाई स्टैंडर्ड्स कंप्यूटर प्रशिक्षण इक्विनिक्स आईटी संस्थान है। मौलाना आजाद कॉलेज के सामने सिटी टॉवर, एसबीआई एटीएम के नीचे, औरंगाबाद। हम कंप्यूटर ग्राफिक डिजाइनिंग, नेटवर्किंग, सुरक्षा, फोटोशॉप, वेब डिजाइनिंग और अन्य पर बुनियादी सॉफ्टवेयर्स जैसे सभी बेसिक्स फंडामेंटल्स ट्रेनिंग बुनियादी पाठ्यक्रमों की पेशकश करते हैं। केवल 999 रुपए की अवधि में 1 महीने है। हम समर्पित विशेषज्ञों के साथ कॉरपोरेट प्रशिक्षण की उच्च गुणवत्ता, हाई स्टैंडर्ड्स ट्रेनिंग देते हैं। स्पेशल फैसिलिटीज, लड़कियों के लिए विशेष समय, कोई सह शिक्षा, 10 साल अनुभवी शिक्षकों, इंटरनेशनल सर्टिफिकेशन, वैश्विक प्रमाणन के लिए अंतरराष्ट्रीय मानक प्रशिक्षण। एक और महत्वपूर्ण नौकरी प्रदूषण है। कृपया कॉल कराई 98 9237 93 या 88 018 490। मागासवर्गीय जातीय देशातून जनार्दन कोंडीबा कसारे 18/8/2022 रोजी जातीयवादी त्यांचा खून केला होता आणि खून झाल्यामुळं पीडित कुटुंबाला शासकीय नोकरी अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली आणि अत्याचार बळी पडला मृत्यू तो पीडित वारसांना अनुसूचित जाती जमातीमध्ये अत्याचार परिपत्रक 1989 या कायद्याअंतर्गत कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी घेण्याबाबत अशी आमची मागणी आहे। हे प्रकरण काय आहे सर? हे प्रकरण जातीयवादीतून प्रकरण झालेले 2022 18/8/2022 कुठं झालेले? हे पिसादेवी मराठा समाजाने हे हत्या केली। ज्यांनी जे प्रकरण झालेले आहे त्यांच्यावर काही कारवाई झाली की नाही? कारवाई झाली, आता 4 फ्रेम झाले, एक आरोपी जेलमध्ये, बाकी जामीनवर सुटलेले। पण आतापर्यंत शासनानं आमच्याकडे पुनर्वसन म्हणून आमच्या माणसाला शासकीय नोकरी द्यायचे आश्वासन केलं ते आतापर्यंत झालेलं नाही। त्यामुळं आम्ही हे आश्वासन तुम्हाला कोणाकडून देण्यात आलेलं? हे आश्वासन कायद्यामध्ये आहे आणि सरकारी शासनातर्फे ह्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे। तुम्ही कलेक्टर साहेबांची याबाबत बोलणी केली? या बाबतीत बऱ्याच वेळेस किती अनेक वेळेस आम्ही पत्रव्यवहार पण केले आणि समाजकांना वारंवार आम्हाला असं म्हणत आहे का हा विभक्त आहे, अवलंबून आहे, हा परिवारशी अवलंबून नाही, विभक्त दाखवत आहे। राशन कार्ड एक मुद्दा ठीक आहे आणि सहानुभूती बोलून हा प्रकार हाताळत नाही। ते जाणीवपूर्वक आम्हाला छेडछाड हल्ले करून आणि आमची दिशाभूल करून आमची परेशानी करताय। अच्छा, हे आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे तुम्ही? हे आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे। आम्ही 2-4 दिवसानंतर आत्मदहन बी विचारात येऊन टाकलं। पूर्ण नाव सांगा तुमचं? स्वामीनाथ जनार्दन कसारे। बळी पडलेले